विज्ञान माने यांचा महात्मा फुले कॉलनी, पंढरपूर चाळ, कोल्हापूर चाळ, मिरज चर्च आणि बौद्ध वसाहत येथे प्रचार, मोठा मताधिक्य देण्याचा निर्धार। मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रचाराला अवघा एक दिवस उरलेला असताना विज्ञान माने यांच्या यापूर्वी केलेल्या आंदोलनाची दखल घेत ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। म्हैसाळच्या पाण्यापासून विज्ञान माने यांनी मोठे आंदोलन छेडलं होतं। या प्रकरणी त्या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनेक ठिकाणी कार्यवाही सुद्धा करण्यात आली होती। ट्रान्सफॉर्मरचे विषय हाताळत अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावून दिला जात होता। विज्ञान माने हे आक्रमक व जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारा चेहरा असू शकतो, असं मत सर्वसामान्य मतदारांचे बनत चाललं आहे। पुढील काही दिवसात विज्ञान माने यांच्या रूपाने चांगले मताधिक्य घेत एक नवा चेहरा मिळेल असे वातावरण सद्यस्थितीत दिसून येत आहे। सध्या अनेक उमेदवार रिंगणात असले तरी गेल्या अनेक वर्षात विज्ञान माने यांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नावर उठवलेला आवाज यामुळे विज्ञान माने हे नेहमी प्रकाश झोतात राहिले आहेत। नेहमीच निकृष्ट कामावर आवाज उठवत अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना जाब विचारत ही कामे दुरुस्त करायला लावली आहेत। त्यामुळे या विधानसभेत विज्ञान माने यांना चांगले मताधिक्य मिळेल असं चित्र दिसून येत आहे। तर काल रात्री विज्ञान माने यांना पंढरपूर चाळ, मिरज चर्च, कोल्हापूर चाळ, महात्मा फुले कॉलनी, बौद्ध वसाहत या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे। येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार असल्याचे यावेळी सांगितले। यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके, जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, अशोक कांबळे, जैलाब शेख, हारून खतीब, मानतेश कांबळे, सागर आठवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मध्ये प्रचार फेरी काढत असताना ज्या प्रभागात मध्ये मी आता चाललोय, एक खूप चांगल्या पद्धतीने तिथं माझं स्वागत केलं जातं। सर्व धर्माच्या, सर्व समाजाच्या माणसांचा मला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय आणि हजारोच्या संख्येनं मला सांगायला आनंद होतोय की हजारोच्या संख्येनं लोक मला दररोज भेटायला लागलेत। माझ्याबरोबर प्रत्येक रॅलीला, प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करायला लागलेत, कारण की हा जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा जो लढा उभा राहिलेला आहे, मिरजेच्या स्वाभिमानाचा लढा उभा राहिलेला आहे, मिरजेच्या अस्मितेचा लढा उभा राहिलेला आहे, संविधान वाचवण्याचा उभा राहिलेला आहे, इस्लाम धर्म कुठंतरी वाचवण्याचा लढा उभा राहिलेला आहे, माणुसकी निर्माण करण्याचा लढा हा खूप मोठ्या ताकदीने उभा राहिलेला आहे। कारण की वंचित बहुजन आघाडी विरुद्ध बीजेपी हे थेट लढत आपल्याला मिरज मतदारसंघात दाखवून देता येते। त्याच पद्धतीनं परवा दिवशी आमची जी रॅली होती, काही कारण नसताना निवडणूक आयोगानं आमचे कार्यक्रम, सभा किंवा रॅली काही कारण न देता थांबवायला लागलेत, रडीचा डाव खेळायला लागलेत, कुठंतरी हुकुमशाही पद्धत जी आहे हे दाखवून द्यायला लागलेत। परंतु मिरजकर जनता या 2 दिवसानंतर जे मतदान देणार आहेत त्या मतदानाच्या ताकदीनं त्यांनी दाखवून देतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला ताकद दिली, मताची जी ताकद दिली, त्यातून हे सर्व मनस्मृती जी आहे ही कुठंतरी जळून नष्ट होऊन जाईल आणि समानता येण्यासाठी एक खूप मोठा लढा मिरजकर जनतेमधून आज उभा राहिलेला दिसतोय। कारण की मिरजेच्या जनतेचा अंदाज प्रत्येकजण म्हणतात की कोणाला आला नाही, परंतु यावेळी मिरजेच्या जनतेच्या मनातला उमेदवार मिरजकर जनता पुन्हा एकदा हाफिजभाई दत्तुरे साहेबांचा इतिहास दोहरून कुठंतरी 15 वर्ष झालेल्या मॅच फिक्सिंग पासून या ठेकेदारांनी जे मिरजकर जनतेला 15 वर्ष झालं लुटलंय, मिरजकर जनतेच्या अस्मितेला लुटलंय, कुठंतरी दोन्ही पक्ष जे आहेत दंगलीचे आहेत, दंगलीच्या किंवा जातीभेद करणारे जे पक्ष आहेत या पक्षाला म्हणजे पूर्णपणे फेटाळून लावून संविधान वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला म्हणजेच मला खूप मोठ्या प्रमाणात मताधिक करेल आणि पूर्ण महाराष्ट्रातूनच आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे चांगल्या मताने निवडून आलेला दिसेल, हा मला विश्वास आहे। एवढंच मी सांगेन। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।